हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या या सिरीजच्या नवीन भागामध्ये। तर आज जे आम्ही शोधायला चाललो आहे त्यासाठी आपल्याला आज थोडी मोठी ट्रेक करावी लागणार आहे, कारण ती गोष्टच अशी आहे। बरं, ती इतक्या एपिसोडमध्ये दिसलेल्या भाज्यांपैकी ते काय नाही आहे, ते काहीतरी वेगळं आहे। ते नेमकं काय आहे हे तुम्हाला गणेश दादा सांगतीलच। आणि या एपिसोडमध्ये गणेश दादा सोबत आपल्याबरोबर असणार आहेत मिलिंद दादा, जे आम्हाला ही रेसिपी बनवण्यामध्ये मदत करणार आहेत। तर चला मग आपण या डोंगरापाशी चाललोय, चलो। हॅलो 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 मिलिंद दादा, काय म्हणता? काय घडा दादा? आज आपल्यासोबत नवीन मेंबर पण आहे अजून एक। काय नाव यांचं? काळू पण आहे आपल्यासोबत। तर मित्रांनो, हे मिलिंद दादा आहेत। मिलिंद दादा आपल्याला ही रेसिपी बनवण्यात मदत करणार आहेत आणि गणेश दादा नेहमीप्रमाणे आपले गाईड आहेत। सो मिलिंद दादा, काय एक्झॅक्टली शोधायला चाललोय आपण? आज आपण चाललोय, थोडा ट्रेक असणार आहे आणि नदीच्या किनारी खुबे शोधायला जाणार आहे। खुबे म्हणजे? खुबे हा गोगलगाईचा प्रकार असतो। तो असा गोल असतो, तो दगडाच्या बाजूने जातो चिटकून त्याला। तो छोट्या ओढ्यांमध्येच भेटतो। म्हणजे एवढा असतो? हा, एवढा असतो राऊंड शेप मध्ये। मग ते शोधायला आपल्याला बरीच ट्रेक आहे? हो, बरीच ट्रेक, आणि ती पण पाण्यातून। ऍडव्हेंचर आहे थोडा। बापरे, वा, मजा येणार आहे, मजा येणार। चला मग निघूया, या। जेवढा मोठा हा डोंगर तेवढंच गूढ दडलंय, आणि त्यातला एक गूढ म्हणजे खुबा। ही भाजी नॉनव्हेज प्रकारातली असल्यामुळे माझी उत्सुकता तर अजून वाढली। पाहूया नक्की काय असतो हा खुबा। का रे, का थांबलो माहिती? आपल्याला या झाडाचा पाला घ्यायचा। बर, का? रानात खूप मच्छर आहे ना। अच्छा, मग मच्छर चावतील आपल्याला। मग कसा वापरायचा? याचा पाला आहे ना, असा घेतला ना तोडून, असं रगडून घ्यायचा हातावरती, मळायचं त्याला असं। बर, त्याचं पाणी निघतो आपण। बर, रगडलं ना थोडंसं, ओला झाला ओला। हा, मग तो असं झालं ना खूप ओला, ते पाणी निघेल त्याचं। मग त्या सांगायला चोळून घ्यायचं। बर, चला हे ट्राय करून बघूया आपण। किती पत्ते घेऊ? 3-4 पत्ते घ्या। हे नॅचरल मस्किटो रेपेलेंट आहे आणि ह्याचा सुगंध पण सरप्राइझिंगली खूप चांगला आहे। मस्त निघाला आता तयार झालेलं आहे। आणि आता आम्ही मस्किटोशी, मच्छरांशी लढायला एकदम सक्षम झालेलो आहोत। हा, जाऊया, चला। घामाशी फाईट करायला काय असं काय आहे का? घाम येणार नाही फार, मग त्याला पाऊस पडावा। मिलिंद दादा, आपल्या खुब्यांची चव कशी असते? खुब्यांची चव आपली कोळंबी असते ना, त्याच्या सिमिलर असते, पण त्याचा फ्लेवर थोडा वेगळा असतो। बर, मजा येते खायला। माझा तर खूप फेवरेट आहे। अरे अच्छा। आणि या सीझन मध्ये अशा गोष्टी, खुबे, मुऱ्या छोट्या, रानभाज्या, म्हणजे पूर्ण इकडचे जे शेतातले काम करतात ना, सगळं त्यांचं जीवन या सीझन मध्ये याच्यावरच चालतं। म्हणजे बाहेरून भाजीपाला किंवा नॉनव्हेज आणायची गरज नाही पडत। अरे वा, चांगलं। असे खूप कीटक आणि प्राणी आपली जंगलात वाट बघतायत, चला त्यांची पण भेट घेऊया। अरे हे पा, हे आळू। आळू? आळू। बर, हे अशा प्रकारे असतात आळू। खाल्लेत कधी? नाही ना, हे खूप घेऊया, छान लागतं। धुवून खाऊया नंतर। घ्यायचा? हा, घ्या। ठीक आहे, चालेल। चला, अजून 2-3 मिळतात का बघूया। हा इकडे एक आहे। हे पिकलेला नाही का? हा कच्चा आहे, पण पिकेल, लगेच पिकतो तो 1-2 दिवसात। चला, आपण त्याला पिकत घालू। हे अळूची भाजी कशी लागते? अळूची भाजी नाही, अळूचं फळ आहे। ते कसं लागतं? थोडंसं आंबट गोड वगैरे असं लागतं। बर, जसा आवळ्याचा प्रकार असतो तसा। अच्छा, आवळ्यासारखा। याला कच्चा असा तोडून न्यायचा आणि घरी जाऊन तांदळात 2 दिवसात तो पिकतो। एवढ्या अशा डेन्स जंगलातून पहिल्यांदा प्रवास करतोय मी, कधीच केला नाही। आम्हाला सवय आहे। 12 महिने, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। हो, आणि सतत आजूबाजूला लक्ष ठेवायला लागतं की बाबा कुठला प्राणी नाही, कुठले किडे नाही आहेत ना, काय काटेदार
झाडी झुडपं नाही आहेत ना? हे पहा, ही आंबाडी. आंबाडी. आंबाडी काय असतंय? आंबाडी त्याला बोलतो आम्ही. बरं. खायला एक नंबर लागते ती. बरं, कशी लागते म्हणजे काय चव असते त्याची? चिंचेसारखी. चिंच? बरं दे बरं, चिंचेसारखी. मला चिंच खूप आवडतात. कसं खायचं हे? त्याला सोलायचं. बरं, तू सोलतो? नाही, सोलून देऊ. सोलून मदत करतो मी तुला. असंच खायचं काय? असंच खायचं. हा. वा, कसे कमाल. मग असं जंगलात राहून असं खायला मिळते आम्हाला इकडे. एकदम पौष्टिक. मस्त. मस्त आहे. हा, कमाल. तुझं नॅचरल पॅकेजिंग सोबत आलंय ते. आणि याची फळं पण असतात. हा, अच्छा. याची फळं 500 रुपये किलोनी जातात. 500 रुपये किलो? 500 रुपये किलो याची फळं? याची मग ती फळं कधी उगतात? पाऊस थांबला ना हा. कधी चालू होतील फुलं त्याची. बरं, मध्ये हिवाळ्यात जास्त येतात. हा. वा 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 वा. जशी ऋतूंची ये जा होत राहते तसंच या डोंगरातल्या लोकांच्या जेवणातही नेहमीच बदल जाणवतो. पावसाळ्यात रानभाज्यांचा आस्वाद ते घेतच असतात, पण पावसाळा आला की मात्र इकडे खास खुबा रानभाजी स्वरूपात चवीने खाल्ली जाते. हे खुबे दगडाला चिकटलेले असतात ना? हा, हे बघा, हे बघा बघा. या दगडावर खूप आहेत. इथे बघा, इथे 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 आपला डोमा तयार झालेला आहे. आणि आता आपण खुबे जे आहेत ते कलेक्ट करूया. इथे मिळालेलं आहे मला. हे बघा, वा, याच्यात दगडाला चिकटलेले असतात. ते बरोबर घेऊन, हे छोटं चालतं काय? चालतं ना? वेगवेगळ्या साईजचे आहेत ते. इथे खूप छोटा आहे, पण ते बोलले जास्त छोटा नाही त्याला, म्हणून तो नाही घेत आपण. हे बरं झालं पाऊस उघडला. आता खुबे नसते मिळाले आपल्याला. पाणी खडून होतं ना. खुबे नाही मिळत. पावसात मिळत नाही त्या. नाही, ते खडून झालं ना, पाणी मध्ये दिसत नाही ना. मग ते दगडाच्या वरचे दिसतात, मग खालचे नाही दिसत पाण्यातले आपल्याला. बरोबर बरोबर. पाण्याच्या खाली पण आहेत काय? हा, पाण्याच्या खाली पण आहेत. चुकून दगड नको टाकायला. सो मित्रांनो, फायनली सगळे खुबे जमा करून आम्ही इथे रेसिपीची सामग्री पण गोळा करून आम्ही इकडे बसलेलो आहोत. मिलिंद दादा, आता या रेसिपीची पहिली स्टेप काय असेल हे ते सांगतील. बरं, बॉईल करून घेऊया. बरं, उकडवून घेऊया जरा. मग उकडल्यानंतर ते काट्याने आतला जो गर आहे तो काढायचा. मग तो फोडणीला टाकायचा नॉर्मल. मस्त वाफ आलेली आहे. आता खुबे गरमागरम पातेल्यात आपण टाकलेले आहेत. आता पुढची स्टेप काय असेल? पुढची आपण जी लागणारी सामुग्री आहे, कांदे कापून घेऊया, मिरची, ती पूर्वतयारी करून घेऊया. तोपर्यंत ते बॉईल होते. किती वेळ ठेवायचे असतात ते साधारणतः 15-20 मिनिटं. चला, तर आज मिलिंद दादा कांदे कापणार आहेत. इतके दिवस आपले गण्या दादा कापत होते. आता यांचं स्किल काय आपण बघूया. या मिलिंद दादा. मग तुम्ही पण दादा लहानपणापासूनच स्वयंपाकघरात काम करताय, म्हणजे गण्या दादा पण लहानपणापासूनच तो आईला त्याच्या मदत करतो. तुम्ही पण? हा, म्हणजे इथे लहानपणापासूनच आवड आहे मेन म्हणजे. वा वा वा. मग किती वर्षाचे असल्यापासून तुम्ही स्वयंपाक? ऍक्च्युली माझे बाबा गेल्यापासून कशी आई कामाला जायची, छोटी बहीण असल्यामुळे मीच स्वयंपाक करायचो. तुमच्या आईने असा भेदभाव केला नाही कधी की मुलींनीच स्वयंपाक करायचा, मुलांनी? असं काही नाही, असं काही. खूप चांगली, खूप उत्तम गोष्ट आहे. जास्तीत जास्त भारतीय घरात हे असणं गरजेचं आहे. आणि मी एन्जॉय करायचं ते. प्रश्नच नाही. म्हणजे उगाच जबाबदारी आहे म्हणून बाई खाऊ घालायचे त्याच्यामुळे नाही करायचं, आवडीने करायचं. नाही, एक गोष्ट मी नोटीस केली आहे, जेव्हा मी पण कधी स्वयंपाकघरात असतो की मी पण जेव्हा स्वयंपाक करत असतो तेव्हा आपण जेव्हा मेडिटेशनला बसतो तेव्हा आपला जो फोकस असतो, आपण ज्या झोनमध्ये असतो, कुकिंग करताना आपण त्याच झोनमध्ये जातो. परत आपल्या आजूबाजूला कोण नसलं, काही नसलं, गाणी नसली तरी चालतं, आपण आपल्या झोनमध्ये असतो. भाजी चिरत असतो, फोडणी घालत असतो, आजूबाजूच्या जगाशी आपलं काही घेणं देणं नसतं.
आणि वेळ पण कसा निघून जातो कळत नाही आणि वेगळंच एक सॅटिस्फॅक्शन असतं आपला जेव्हा पदार्थ तयार होतो तेव्हा. आणि आय एम शुअर तुम्ही तर खूपदा अनुभवलं असं. हो अनुभवतो. आणि त्यानंतर मग जंगलात येऊन कुकिंग करायला लागलो, असा ट्रेक करून थोडा ती एक वेगळीच मजा. हो, जंगलात कुकिंग करण्याची मजा वेगळी. एक तर ते किचन मध्ये ती गरमी होत नाही आपल्याला. आणि विषय काय असतो म्हणजे किचन मध्ये सगळ्या सामुग्री उपलब्ध, इथे कसे शोधून आणा, इकडे आणा. बरोबर. आणि गावच्या साईडला जास्त काही मसाले जास्त म्हणजे इन्ग्रेडियंट्स नसतातच, म्हणजे लिमिटेड. अगदी कांदा, मिरची, मीठ, मसाला आणि तिखट. तिखट एकदम सोप्याची चव वेगळीच असते. पण म्हणजे शहराकडे एवढे मसाले वापरून सुद्धा अशी चव कधी येत नाही. इकडे ते मिनिमल मसाल्यांमध्ये पण खूप चांगली चव येते. उगाच मसाले घालून त्याची चव वाटली नाही जात. बरोबर. हे आपण आता हे करवंदाचे काटे आहेत आपण खातो ना, त्याचे काटे आहेत, त्याच्याने आपण आतला घर काढून घेऊया. बर, हे करवंदाच्या काट्यांनी आता आम्ही आतला घर काढणार आहोत. कसे काढायचे ते? हे बघ, या साईडला टाकायचा आणि असं काढायचा. हा बघ आला. ओ अच्छा, ये बात. मित्रांनो, हा बघा मी फायनली माझा पहिला खुबा काढलेला आहे. आणि आता परत मला डाऊट होता कसं निघेल काय निघेल, पण मी काढू शकलो. चला. अरे बापरे, खूप दिलेत तुम्ही. पटापट होईल तेवढंच. ही फोडणीला राहू दे ना. मिरच्या कापल्या जात आहेत आणि एवढ्या मिरच्या बघून थोडी भीती वाटते मला, पण आय थिंक ही खूप इंटरेस्टिंग होणार आहे रेसिपी. नाही, ते थोडासा याच्यात तो खारटपणा असतो ना, ती मिरची थोडीशी मारून जाते. अच्छा, ते बॅलन्स करते, त्याच्यातला खारापणा मिरची बॅलन्स करते. आता हे आपण काढून घेतलेले आहेत, ते आपण मिठाच्या पाण्याने धुवून घेऊया, जेणेकरून ते स्वच्छ होतील. चला, आता खुबे धुवून झालेले आहेत. फायनली आपण आता फोडणीकडे वळतोय. पाऊस आलेला आहे, तर आता पावसासोबत आपण भाजी बनवतोय आणि त्याचबरोबर मी छत्री पण उडून घेतोय. दादा मस्त फोडणी टाकतायत, उत्तम वास सुटलेला आहे अख्ख्या जंगलात. आता मिरची जाते. हा 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 हा, एवढी भूक लागल्यानंतर जो सुगंध येतो आणि खाण्याची मजा पण वेगळीच आहे. प्रश्नच नाही. त्या पण रिमझिम पावसात. वा, हो एकदम रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाय मन. पण मी हा सुगंध एक्सप्लेन नाही करू शकत मित्रांनो. हा जो घरच्या मसाल्यांचा, या कांद्याचा आणि पावसाचा जो सुगंध मिक्स झालाय, उत्तम. फोडणीचा सुगंध हा माझा सगळ्यात आवडता सुगंध आहे. तो हलवून गेले. या पावसाचे थेंब हळूहळू आपल्या भांड्यावरती टक 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 पडतायत, त्याचा पण एक मस्त आवाज येतोय. आणि त्याचबरोबर आपली भाजी आत शिजते, मस्त सुगंध सुटलाय. आणि आता एक्साइटमेंट म्हणजे आता टोकाला गेली आहे माझी. हा 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 हा, भाजीला सुंदर रंग आलेला आहे. 5 मिनिटात आपलं भाजी रेडी. 5 मिनिटात भाजी रेडी. पटापट भाकरी घेऊया. चला आणि सुरुवात करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा या निसर्गरम्य वातावरणात आम्ही मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहोत. आता मला फार बोलायचं नाही, मला ताबडतोब जेवण सुरू करायचं आहे. हा, सुरू करूया. चला करू. माय गॉड, कमाल झालेत मिलिंद दादा, कमाल झालेत. थोडे प्रॉन्स सारखे लागतात ते, पण त्याची स्वतःची एक वेगळी चव आणि टेक्स्चर आहे, जे खूप इंटरेस्टिंग आहे. उत्तम झालेत. आजची ट्रेक छान झाली. खुब्याची भाजी तर आयुष्यभर लक्षात राहील, पण या वातावरणात ना भाजीची चव जरा वेगळीच लागते. तर अशाच काही रोमांचक गोष्टी पाहण्यासाठी पुढच्या भागात पुन्हा भेटू एका नवीन रानभाजी सोबत.